नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव सांडगे अभिजित गाठी. माझ्या शाळेचे नाव गजानन विद्यालय आहे. मी इयत्ता दुसरीत शिकत आहे. आज मी तुम्हाला म्हातारीची गोष्ट सांगणार आहे. चल रे भोपळ्या टणक टणक. तर एका गावामध्ये एक म्हातारी राहत होती. ती लेकीकडे निघाली. मग तिने शेजारी पाजाऱ्यांना सांगितलं, माझ्या घराकडे लक्ष ठेवा, मी लेकीकडे चालले. तर मग तिला लेकीकडे जाताना वाटेत एक मोठं जंगल लागलं. त्या जंगलात तिला कोल्हा भेटला. कोल्हा म्हणाला, कुठं निघालीयस म्हातारे, थांब थांब, मी तुला खाणार. मग म्हातारी म्हणाली, नको नको बाबा, मी पहिला लेकीकडे जाते, तूप रोटी खाते, धट्टी मोठी होते, मग तुम्हाला खा. मग कोल्हा म्हणाला, बर बर. मग ती पुढे निघाली. तिला वाटेत परत वाघोबा दिसला. वाघोबा म्हणाली, कुठे निघालीस म्हातारे, थांब, मी तुला खाणार. म्हातारी म्हणाली, नको नको बाबा, मी लेकीकडे निघालीये, मी लेकीकडे जाते, तूप रोटी खाते, धाटी मोठी होते, मग तुम्हाला खा. नंतर ती लेकीकडे घेतली. लेकीला तिने सगळी घडलेली घटना सांगितली. मग लेक म्हणाली, आई तू तिकडे आई तू जाताना की नाही भोपळ्यात बसून जा, माझ्या घरावर एक मोठा भोपळा लागलेला आहे. मग म्हातारी म्हणाली, बर बर बाई, मी भोपळ्यात बसून जाते. मग लेकीने भोपळ्याला 4 होल पाडले आणि त्याच्यात म्हातारी बसली. म्हातारी मग भोपळ्याला म्हणाली, चल रे भोपळ्या टणक टणक, चल रे भोपळ्या टणक टणक. मग परत त्यांना वाघोबा आणि कोल्हा एकत्र दिसले. वाघोबा आणि कोल्हा म्हातारीचीच वाट पाहत होते. मग वाघोबा आणि कोल्ह्याने विचारलं, भोपळ्या भोपळ्या, ती म्हातारी कुठे आहे बरं, ती काही दिसली नाही अजून, 4 दिवसाने येतो म्हणलेली. तर भोपळा म्हणाला, मला काय माहीत. नंतर आणि ती म्हातारी पुढे जाण्याचा प्रयत्न करू लागली. नंतर त्यांना कळालं की ती म्हातारी आहे. वाघोबा म्हणाला, तूच आहेस की नाही म्हातारी. आणि मग कोल्हा म्हणला, मी तुला खाणार. वाघोबा म्हणला, मी तुला खाणार. असं म्हणत त्यांची भांडणं सुरू झाली. ते भांडू लागले. नंतर मग त्यांची भांडणे बघून म्हातारी भोपळ्याला म्हणाली, चल रे भोपळ्या टणक टणक, आणि त्यातून गेली. धन्यवाद.